आता आपण तवसाच्या गोड पुऱ्या करतोय ना? हो बरोबर. तर हे तवस आहे ना? हा, हे तवस म्हणजे एक काकडी असते, एक प्रकारची, हा, एक बरोबर. प्रकारची काकडी, पण ही जरा जास्त मोठी झालेली काकडी हा. असते. आणि मिळत नाही ती एरवी, ह्याचा पण हा. सीझन असतो. ह्याचा पण सीझन असतो, बरोबर. पावसाळ्यामध्ये मिळते ही. हा, पावसाळ्यामध्ये आणि थंडीचे सुरुवातीचे हे जे थोडेसे दिवस आहेत तेवढ्याच दिवसांमध्ये हे तवस मिळतं, एरवी नाही मिळत. तर हे झालं. आता ह्याच्या व्यतिरिक्त काय काय ते किसून पण घेतलंय आपण हा ना? हे तवस आम्हाला किसून सगळंच घ्यायचं. साहित्य सांगा, सगळंच सांगा. तवसाचे केलेला हा किस आहे. त्यानंतर गव्हाचं पीठ, किसलेला गूळ, लागणारं थोडंसं गोड तेल, वेलची पावडर, जायफळाची पावडर, मीठ आणि खायचा सोडा. साहित्य आपण बघितलं, गोड काय काय होतं ते. आणि आता जे किसलेलं आपण तवस घेतलाय, गुळ घेतलाय, काय करतोय आपण आता? हे किसलेलं जे तवस आहे ते थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायचं. अच्छा, म्हणजे शिजवून घेणार आपण आधी गुळ आणि हे? हा, वाफलून घ्यायचं. अच्छा, जसं भोपळा आपण भोपळ्याचे वडे करतो त्याच पद्धतीने त्याच करायचं. पद्धतीने. हा, हा. भोपळा आपण आधी वाफवतो, मग तो किसून किंवा हाताने मुरडून चांगला एकजीव करतो गुळ घालून, आणि मग त्याच्या पुऱ्या करतो आपण. तसंच हे थोडस परतून शिजवून घ्यायला लागेल ना? हा. आणि आता याच्यात गुळ आता ह्या पण तेलावर म्हणजे एक वाटीभर हे तवसाचा किस असेल तर पाऊण वाटी गुळ टाकायचा ह्याच्यामध्ये. हा किसलेला गुळ घ्यायचा आहे, गुळ किसून घ्यायचा. हे मिश्रण सगळं एकजीव करायचं. गुळ आणि काकडीचा हा तवसाचा जो गुळ किस आहे, विरघळला पाहिजे ना पूर्ण. हा. आणि हे दोन आता काय आहे? ती जायफळाची पावडर आहे आणि ती वेलचीची पावडर आहे. बरं, हे कसं थोडं शिजत आलं हा, ना? थोडंसं शिजत आलं की त्याला स्वाद म्हणून ते आपण टाकतो. ते पाहिजेच, चव चांगली येते त्यामुळं. असे वाफ येऊन द्यायची त्याला. आणि आता गॅस बंद करून गुलाबी रंगावर असं मिश्रण भाजत आलं की गॅस बंद करायचा. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जायफळाची पावडर आहे. हा, ही बऱ्यापैकी पाहिजे ना, त्याला सुगंध चांगला आहे. आणि वेलची, 1 चमचा वेलचीची पावडर टाकायची. आता हे गार करायला लागेल ना? हा, आता हे मिश्रण झालेलं आहे, थोडा वेळ गार करायचं आणि त्याच्यामध्ये आपलं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं. बरं, मग मिश्रण गार करून घेऊया. आपण तवस आणि गुळ जे एकत्र शिजवलं जायफळ वेलची घालून, ते गार केलेलं आहे मिश्रण. आणि आता कसं पीठ भिजवलं? आता हे मिश्रण जे आहे ना ते सगळं त्याच्यामध्ये घेऊया. आणि मग ह्याच्यात जेवढं मावेल तेवढं घालत जायचं. ह्याच्यात हे काय घालायचं आपण? ह्याच्यात थोडं मीठ आणि खायचा सोडा. खायचा सोडा पिंचने चालेल. आणि चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं. गोडाची कणी मोडते. मिठामुळे जरा चव येते ना पुऱ्या वड्यांना. त्यानंतर ह्यात मावेल एवढंसं गव्हाचं पीठ टाकायचे. नंतर हे मिश्रण एकजीव करायचे. आता आपली जशी पोळ्यांची कणिक असते तसं व्हायला हवं ना ते? हा, थोडस असं सैलसर हवं, कारण वडे मग त्यामुळे चांगले जाळीदार आणि फुगतात. पसरता आले पाहिजे आणि थापता आले पाहिजेत. थोडं अजून पीठ टाका. ठीक आहे, आपण हे पीठ करून घेऊया नीट. आपण जे पीठ भिजवलं तर ते झालेलं आहे. आणि आता केळीच्या पानावर ते वडे थापून घ्यायचे. कसं करतो? थोडं तेलाचा तेलाचा हात लावायचा थोडा हा पानाला. नंतर हे भिजवलेले जे पीठ आहे त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे. आणि हे गोळे कसे थापायचे गोल. मेदू वडे आपण करतो तसं सगळं. ऍक्च्युली भोपळ्याचे गारगे आपण करतो ना तसंच ते होतात. हाताला थोडं तेल लावलं ना की चिटकत नाही आणि पानाला लावायचं. बरोबर. आणि आता डीप फ्राय करायचे ना ते? ह्याच्यामध्ये थोडस छिद्र पडायचं वड्याला. छान तळला जाईल सगळीकडनं ना? ओके, ठीक आहे, तळणीची तयारी करूया. वडे आपण तुम्ही बघताय केळीच्या पानावरती थापून घेतलेत. त्याला मध्ये एक असं भोग केलंय, छिद्र केलंय, जेणेकरून ते व्यवस्थित तळलं जाईल. तेल तापलेलंच आहे ना आपलं? तापलेलं आहे. आता यामध्ये एक एक वडा असं तळायचा.
आणि मग खाताना तुपाबरोबर खायचे? हा साजूक तुपाबरोबर? साजूक तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर. दुधाबरोबर. हा हा. दुधाबरोबर खूप छान लागतात. तुमच्याकडे काय मधाबरोबर पण खाता येईल चालेल की ना? तरी वाईमध्ये पाचगणीमध्ये मध खूप छान मिळतो आणि त्यामुळे इथे आलं की तो घेतलाच पाहिजे हा. ना. आणि तोपर्यंत साहित्य कृती पण लागेल, ती पण घ्या. तवसाच्या गोड पुऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तवसाचा किस, गव्हाचं पीठ, किसलेला गूळ, तेल, वेलची पूड, जायफळ पूड, मीठ आणि खायचा सोडा. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून तवसाचा किस त्यामध्ये परतून घ्यावा. त्यामध्ये किसलेला गूळ आणि वेलची जायफळ पूड घालून मिश्रण शिजवून गार करून घ्यावं. एका बाउल मध्ये हे तवसाचं मिश्रण घेऊन त्यामध्ये खायचा सोडा, मीठ आणि मावेल इतकं गव्हाचं पीठ घालून मिश्रण सैलसर मळून घ्यावं. केळीच्या पानावर या मिश्रणाचे वडे थापून खरपूस तळून घ्यावेत.